कसे आहेत मित्रांनो, बरे आहेत ना? हसताय ना? हसतच राहायला हवं आणि जसा वेळ मिळेल तसं भटकत राहायला हवं. ऑगस्टचा पहिला रविवार म्हणजे मैत्री दिनाचा आहे. बाहेर जास्त पाऊस नाही होता. अधूनमधून एक सर आली तर आली, नाही तर खास असा पाऊस ते पण नाही. तरी पण मैत्री दिन एन्जॉय करायला आम्ही दोघे निघालो बोरीवली कानेरी लेणी पाहायला. खरं तर खूप वेळा गेलो आहे इकडे, पण पावसात जाण्याची मजा काय वेगळीच आहे. कानेरी लेणी माणसांनी खचाखच भरलेली होती. सगळे लोक पावसाचा आनंद घेण्यासाठी आले होते, पण आज पाऊस नाही. बाजूलाच मंकी पॉइंट होता. तिकडे कॅन्टीन असल्यामुळे मंकी येतात. एक मंकी तर कोल्ड ड्रिंक पीत होता. सुरुवातीलाच एक छोटासा वॉटरफॉल होता, पण पाऊस नसल्याने तिकडे एन्जॉय करायला न बसता आजूबाजूचा परिसर पाहिला आणि लेणी पाहायला सुरू केले. कानेरी लेण्यात एकूण 109 लेण्या आहेत. पहिलीच लेणी एवढी मस्त होती की आत प्रवेश केल्यावर शांतता अनुभवायला मिळाली. छान पिक काढले आणि व्हिडिओ काढून पुढे सरकलो, कारण ट्रिप मोठी होती. लेण्यांच्या दगडाला स्पर्श करताच त्या काळाचा स्पर्श अनुभवायला मिळाला. एक दिवस नक्कीच या आणि एन्जॉय करा. थोडे वरती गेल्यावर पावसाच्या ढगाची जणू काळी चादरच पसरली होती. पुढे एक बोर्ड लावला होता, अपघाती क्षेत्र. जर कधी तिकडे ग्रुपने गेलात तरी अतिघाई किंवा हिरोपंती करू नका, कारण कोणतेही ट्रिप असो ती सावधान पूर्ण झाली पाहिजे याची काळजी घ्या. हा ग्रुप मस्ती करत असला तरी ते एकदम सेफली एन्जॉय करत होते. असाच एन्जॉय करायला हवा, कारण सर सलामत तो पगडी 50. पुढे जाऊन काही लेण्या पाहिल्या. तितक्यात एक पावसाची सर आली. ती 10 मिनिटे पावसात मजा केली. पावसामुळे निसर्ग पूर्णपणे खुलला होता. जणू डोंगरावर जणू कोणी हिरवी शालू घातली आहे. पर्यटक पण खूप प्रसन्न झाले होते. पाऊस येईल असे वाटले, म्हणून माझा मित्र गप्प पावसाची वाट बघत बसला. पण पाऊस कोठे येतोय, तो तर मनाचा राजा आहे. जंगलातून वाट काढत काढत आम्ही पोहोचलो एकदम टेकडीच्या शेवटाला. वरून डोंगरावरची हिरवळ झाडी पाहून जीवनाचा स्ट्रेस कमी झाल्यासारखा वाटला. मित्रांनो, फ्रेंडशिप डे हा तर वर्षातून एकदाच येतो, पण जेव्हा तुम्हाला जीवनात ताण वाटेल, मग तो ताण कसलाही असो, मित्रांसोबत किंवा फॅमिली सोबत कोठेही फिरायला जा. बघा, मग समजेल की जीवनात भरपूर काही पाहण्याकरता निसर्ग देवाने तयार केला आहे. जो निसर्गाशी बोलतो ना, त्याला कसलाच ताण असू शकत नाही. आपल्या जीवनात माणसाच्या पलीकडे जर कोण खरा मित्र असेल तर तो म्हणजे निसर्गच आहे. मित्रांनो, तुम्ही तुमच्या मित्रांसोबत किंवा फॅमिली सोबत नक्की या आणि निसर्गाचा आनंद घ्या. पण इकडे येऊन घाण करू नका, दारू पिऊ नका, कोठेही अतिशहाणपान करून जीवन धोक्यात टाकू नका. जर ही माहिती आवडली असेल तर कृपया या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ना सजवायची असते ना गाजवायची असते, मैत्री तर फक्त रुजवायची असते. मैत्री दिनाच्या हटके शुभेच्छा.